महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणारं नाव म्हणजे कोल्हापूर. आज हे शहर भारतातील एक प्रमुख फाउंड्री आणि इंजिनिअरिंग हब म्हणून ओळखलं जातं. पण या यशामागे आहे 100 वर्षांची संघर्षमय आणि प्रेरणादायी परंपरा. या औद्योगिक प्रवासाची सुरुवात दूरदृष्टी असलेल्या राजश्री शाहू महाराजांच्या धोरणांमुळे झाली. यामध्ये कारागीर, व्यापारी आणि तंत्रज्ञांना एक नवी दिशा दिली आणि कोल्हापुरात उद्योगाचं दार खुलं झालं. आणि यातच रचला गेला कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाचा मजबूत पाया म्हणजे छत्रपती शिवाजी उद्यम नगर. की आपले लोकनेते महानायक कोल्हापूर संस्थानचे राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर नगरीच्या शाश्वत उन्नतीसाठी निपाणी होऊन यमुनाजी आमले या उद्योजकाला कोल्हापूरमध्ये आणलं आणि त्यांना फाउंड्री काढायसाठी प्रोत्साहन केलं. त्यांनी इथं कोल्हापूरमध्ये आले, पहिल्यांदा मूसभट्टी घातली, त्यानंतर त्यांनी क्योपोला घातली. अशी कोल्हापूरची फाउंड्रीची सुरुवात झालेली आहे. आज सुद्धा उद्यमनगर येथील लहान वर्कशॉपमध्ये तयार होणारी शेती अवजारे, डिझेल इंजिनांचे काही पार्ट्स आणि कास्ट आयर्नचा संपूर्ण भारतात गाजावाजा होतो. कोल्हापूरमध्ये हा ऍग्रिकल्चर झोन आहे, त्यामुळे ऊस आणि ऊसाचा त्याचे प्रोडक्ट्स हे चालू असल्यामुळे ऊसाला लागते पाणी आणि पाण्यासाठी ऑइल इंजिन आणि पंप यांचे मॅन्युफॅक्चरिंग आणि रिपेरीची कामं पहिल्यांदा उद्यमनगरमध्ये चालायची आणि ह्या सगळ्यांसाठी कास्टिंगची आवश्यकता भासायला लागली. त्यामुळे कास्टिंग आपल्याला काढण्यासाठी एक एक फाउंड्री इथं चालू झाल्या. म्हणजे अगदी बापूसाहेब जाधवांच्या पासून ते मेनन साहेबांच्या सगळ्यांच्या फाउंड्र्या पहिल्यांदा कोल्हापूरमध्येच होत्या. आणि जसं कोल्हापूरमध्ये जागा कमी पडायला लागली, मोठं युनिट करायचं झालं, तसं ह्या युनिट शिरोलीमध्ये गेले. त्यानंतर तिथं जागा कमी पडल्यानंतर काही युनिट गोकुळ शिरगावला गेले आणि त्यानंतर तिथं काही जागा कमी पडायला लागल्या किंवा मोठे व्हायचं होतं म्हणून कागल एमआयडीसीला गेले. असं स्थित्यंतर होत गेले. परंतु सुरुवात ही शिवाजी उद्यमनगरमध्येच सर्वांची जवळजवळ झालेली आहे. आज जर आपण बघायला गेलो तर कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी हा फाउंड्री हब बनलेला आहे. फाउंड्री हब म्हणजे हा बेसिक जी मदर इंडस्ट्री म्हणतात फाउंड्रीला, ही फाउंड्री इंडस्ट्री इथं कॉन्सन्ट्रेट झालेली आहे. आणि त्यानंतर फाउंड्रीला लागणाऱ्या मशिनिंगच्या सोयीसाठी वर्कशॉप डेव्हलप झाले. आता जसं कास्टिंग करायला लागले तसंच ह्या लागणाऱ्या पार्ट्सना गन मेटल लागायला लागले, ॲल्युमिनियम लागायला लागले. जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं गन मेटलच्या फाउंड्रीज होत गेल्या, ॲल्युमिनियमच्या फाउंड्रीज होत गेल्या. आता कास्टाईन मध्ये बघायला गेलं तर आज कास्टाईन जवळजवळ 300 पर्यंत फाउंड्रीज आपल्या या सगळ्या एरियामध्ये आहेत. आणि जवळजवळ त्यांची जर वार्षिक उलाढाल बघितली तर 6 लाख टनापर्यंतची उलाढाल या सर्व फाउंड्रीमध्ये होते. त्यातलं जवळजवळ 30% उत्पादन हे निर्यात होत असते. ते जर बघायला गेलं तर साधारण USA, जर्मनी, इटली अशा वेगवेगळ्या देशामध्ये ते एक्सपोर्ट होत असते. साधारण 40,000 कामगार या सर्व उद्योग मध्ये काम करत असतात आणि त्याच्यावर अवलंबून असणारे जर युनिट्स बघितले तर एकूण साधारण 1 लाख जवळजवळ माणसं काम करत असतील. म्हणजे शाहू महाराजांनी लावलेले एक छोटस रोप, परंतु त्याची एवढी मोठी वृक्ष झालेला आहे आज कोल्हापूरमध्ये. आणि बेसिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला सप्लाय करणारी बरीच जण या फाउंड्रीमध्ये आहेत. आणि जसं फाउंड्रीचा हब झालाय तसंच ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स करणाऱ्यांचा सुद्धा हा हब झालेला आहे. आणि जसं कास्टाईन मध्ये एजाईन आलं तसं ॲल्युमिनियम मध्ये अलॉय कास्टिंग्स आलेत आणि त्यामध्ये सुद्धा बरेच एक्सपोर्ट्स आपल्याकडे आहेत आणि तशा फाउंड्री झालेल्या आहेत. आज या उद्योगाची व्याप्ती वाढली असून ती शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल MIDC पर्यंत विस्तारली आहे. या ठिकाणी
अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या प्रमाणावर विविध उत्पादने केली जातात. सुरुवातीला नेहमी म्हणतो तर 100 वर्ष आधी सुरुवात म्हणजे त्यामध्ये टेक्नॉलॉजी नव्हती, यंत्रसामग्री नव्हती, सगळे काम हातात व्हायचे. कालांतरामध्ये डिझेल इंजिनच्या पार्टची निर्मिती व्हायला लागली आणि त्याच्या पुढे जाऊन जसं जसं ऑटोमोबाईल क्षेत्र वाढत गेला भारतामध्ये, सुरुवातीच्या काळातली जे कंपन्या ट्रॅक्टर उत्पादन असेल, ट्रक, LCV, कार्स आणि 2 व्हीलर, नंतर जगातली कंपन्या भारतामध्ये आली आणि त्याने आपला मॅन्युफॅक्चरिंग सुरू केला. टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड, मारुती. मग या सर्वांची जसं जसं क्वालिटी रिक्वायरमेंट आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनची ज्या वेळेला जरूर पडली त्यावेळेला कोल्हापूरचे जे उद्योजक आहे, म्हणजे कोल्हापूरच्या उद्योजकांमध्ये एक बेसिक इनहरंट स्किल किंवा एंटरप्रेनरशिप आहे आणि त्याच्यामुळे आणि चॅलेंज घ्यायचे सुद्धा एक त्यांच्यात एक सवयीचा भाग आहे. ज्या वेळेला ह्या मोठ्या कंपनीने आपली अपेक्षा प्रदर्शित केली की आम्हाला ह्यामध्ये असं बदल पाहिजे, असं टेक्नॉलॉजी बदल पाहिजे, असं यंत्रसामग्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, त्यावेळेला हा कोल्हापूरचा सर्व हे जे उद्योजक आहे, फाउंड्री उद्योजकमध्ये, इंजिनिअरिंग उद्योगमध्ये, त्याने त्याला अपफ्रंट प्रतिसाद दिला आणि या सर्वांच्यामुळे ह्या गेले किती दशकांचा मग त्यामध्ये खूप मोठे मोठे कोल्हापुरातले उद्योजक होऊन गेले. त्या सर्वांचा त्यावेळेला केलेल्या कामाच्यामुळे आज कोल्हापूरचा फाउंड्री उद्योग भारतात एक सर्वात मोठा आणि गॅरंटेड क्वालिटी उत्पादन देणारा एक ओळख होते आणि या सर्वांचा परिणाम म्हणून या कोल्हापूर क्षेत्रामध्ये जगातल्या बरेच देशामध्ये कास्टिंगचा निर्यात सुद्धा होते. कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर KFECच्या 300हून अधिक फाउंड्री आणि हजारो इंजिनिअरिंग युनिट्स भारताच्या औद्योगिक शक्तीचा मजबूत पाया बनले आहेत. आम्ही साधारण 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु 1944 सालीच आम्ही हे असोसिएशन चालू केली. सुरुवातीला त्याचं नाव कोल्हापूर मेकॅनिक इंजिनिअरिंग वर्कशॉप युनियन असं होतं. कालांतराने 1963 साली त्याचं कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन असं नाव झालं. 1948 साली शिवाजी उद्योगनगरची स्थापना झाली. त्या इथं जयंती नालाजी शेजारी जवळजवळ 42 एकर औद्योगिक वसाहतीचा आराखडा तयार करून 207 प्लॉट्स पाडले गेले आणि मुख्याधिकारी त्यावेळेला JP नाईक होते. त्यामुळे हे उद्योगनगर वसलं गेलं. आता असोसिएशन सुद्धा उद्योजकांना मदत करण्यासाठी आम्ही एक सिडबी बरोबर करार सुद्धा केलेला आहे. जसं आर्थिक मदत करण्यासाठी सुद्धा, आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुद्धा सभासदांच्या आम्ही काम करत असतो. कोल्हापूर महाराष्ट्र आणि भारतापुरतं ते मर्यादित राहिले नाही, तर ते नाव सगळ्या जगभरात ह्या कास्टिंगच्या संदर्भामध्ये नाव प्रसिद्ध झालेलं आहे आणि कास्टिंगची कुठलीही गरज किंवा रिक्वायरमेंट ही कोल्हापूरमध्ये आज आपण फुलफिल करू शकतो. एक म्हणजे इथला जो सुरुवातीचा कारखानदार आहे तो एक मेस्त्री होता किंवा अशिक्षित कारखानदार होता किंवा कामगार होता किंवा सुपरवायझर होता. त्यांनी हे मोठे उद्योग चालू केले. आता नवीन पिढी आली, ती निश्चित शिकलेली आहे, त्यांनी ते उद्योग पुढे नेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या पाण्यामध्ये कॉपरेशन ठासून भरलेला आहे. कारण तुम्ही जर बघितला तर आपला जर कोल्हापूर आणि आजूबाजूचा जर भाग बघितला तर कोऑपरेटिव्ह मुवमेंट एवढी रुजलेली आहे, ते अगदी शुगर फॅक्टरी पासून ते अगदी ऑइल इंजिन पर्यंत प्रत्येक गोष्टी आपण कोऑपरेटिव्ह मध्ये फार मोठ्या प्रमाणात नेलेल्या आहेत. बँका आजपर्यंत आपल्या सक्सेस झालेल्या आहे. बाकी कुठेही एवढ्या सक्सेसफुल कोऑपरेटिव्ह मुवमेंट सक्सेस झालेली नाही. आणि शेवट इथं कोल्हापूरमध्ये गाडगे पाटील इंडस्ट्रीजचा एक मोठा ग्रुप आहे, झवर साहेबांचा एक मोठा ग्रुप आहे, मंत्री यांचा एक ग्रुप आहे, देशपांडे यांचा साऊंड कास्टिंग सारखा एक मोठा फाउंड्रीचा ग्रुप आहे, बापू जाधवांचा सरोजाईंचा एक ग्रुप आहे, सचिन मेनन साहेबांचं मेनन पिस्टन आणि तो एक ग्रुप आहे, विजय मेनन यांचा मेनन अँड मेनन असा एक ग्रुप आहे, मंगेश पाटलांचा मोर्या फाउंड्री म्हणून आहे. अशा सगळ्या फाउंड्रीनी नुसतंच
महाराष्ट्र आणि भारत इथल्या ऑटोमोबाईल कंपन्यांना सप्लाय नाही तर जगभरातल्या ऑटोमोबाईल कंपन्यांना त्यांनी सप्लाय केलेला आहे. आणि जगभरामध्ये एक असं नाव केलेलं आहे की कोल्हापूर म्हणजे क्वालिटी, कोल्हापूर म्हणजे विश्वासार्हता, कोल्हापूर म्हणजे कमिटमेंट, असं त्यांनी आपलं नाव केलेलं आहे. भारतामध्ये तयार होणाऱ्या जवळपास प्रत्येक वाहनात कोल्हापूरचा एक तरी पार्ट असतोच. विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांपैकी 30% जास्त उत्पादन निर्यात केले जाते. कोल्हापूर फर्स्टच्या एजेंडावर एक विषय घेतला गेला की त्यामध्ये ह्या क्षेत्राला जर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग मध्ये येणाऱ्या काळातलं चॅलेंज स्वीकारायचे असेल तर कोल्हापूर, सांगली, सातारा जो बेल्ट आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग आणि फाउंड्री इंडस्ट्रीज आहे. तर ह्याला कोल्हापूर, सांगली, सातारा फाउंड्री अँड इंजिनिअरिंग हब म्हणूनची घोषित करणे की ज्यांच्यामध्ये राज्य सरकारकडून ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये येणारा मोठा उद्योग ह्या फाउंड्री इंजिनिअरिंगशी संबंधित, कारण स्थानिक उद्योगाने आपल्या परीने खूप वाढ केली आहे, परंतु आज येणाऱ्या काळात चॅलेंज करता किंवा ह्या भागाचा विकास करता भारतातला आणि भागामधनं सुद्धा इन्व्हेस्टमेंट यावे ह्या क्षेत्रामध्ये, जगातनं सुद्धा काही देशामधनं इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रामध्ये यावे म्हणून ह्या फाउंड्री अँड इंजिनिअरिंग हबची कल्पना मांडलेली आहे. ह्या कल्पनेला मित्राचा प्लॅटफॉर्म बनणे, ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये शाश्वत विकास परिषद झाली राजेश क्षीरसागर साहेबांच्या पुढाकारातने, आणि मग त्यावेळेला त्यांचे सीईओ प्रवीण परदेशी साहेब, अमन मित्तल साहेब यांनी सुद्धा त्या फाउंड्री अँड इंजिनिअरिंग हबला मान्यता दिली. आज तो गव्हर्नमेंटचा पॉलिसीचा मध्ये तो समाविष्ट केलेला आहे. आम्ही कोल्हापूर फर्स्टचा प्लॅटफॉर्म बनणे आमच्या एजेंडावरचा विषय आहे आणि याला पुढे मित्राचा सहयोग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि या लोकल जे काही स्थानिक राजकीय नेतृत्व या सर्वांच्या बरोबरीने या कोल्हापूर, सांगली, सातारा फाउंड्री इंजिनिअरिंग हबला मान्यता घ्यायचा आमचा प्रयत्न आहे की ज्याने की इथे उद्योजकांना येणाऱ्या काळात जे काही नवीन मोठा इन्व्हेस्टमेंट येईल त्यामध्ये सबसिडीमध्ये आणि विजेच्या दरामध्ये टेक्स्टाईलच्या धर्तीवर एक विशेष सुविधा उपलब्ध करणे याच्यामुळे ह्या भागाच्या विकासामध्ये मोठा हातभार लागणार आहे. कामगार नवीन क्षेत्र उपलब्ध होईल. इथे मोठा वर्ग इकडच्या स्थानिक लोकांना, स्थानिक तरुणांना त्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि ह्या दृष्टीने फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्र जे आज ऑलरेडी ह्या भागाचं नाव आहे आणि मिळणाऱ्या काळात ह्या संपूर्ण विस्तार व्हावे त्यासाठी आमचा कोल्हापूर फर्स्टचा प्लॅटफॉर्म बनणे प्रयत्न चालू आहे. आणि मला खात्री आहे की ह्याला निश्चितच येणाऱ्या काळात नजीकच्या एक वर्षभरात सुद्धा ह्या मान्यता आम्हाला सरकारकडनं मिळेल. यामध्ये केंद्र सरकारचा सुद्धा जर सहयोग लागला तर लागणार, पण निश्चितच ह्या महाराष्ट्राची पॉलिसीचा विषय, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सरकार जे आता उद्योगाचा बरोबर आहे, उद्योग विकासाच्या करता खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तर मला खात्री आहे की ह्या फाउंड्री कोल्हापूर, सांगली, सातारा फाउंड्री इंजिनिअरिंग हबला आम्ही मान्यता मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची परंपरा, कौशल्य आणि उद्योगाच्या संगमामुळे आज कोल्हापूरचा फाउंड्री व्यवसायाला जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानाने ओळखले जाते.